पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे नूतन महापौर व पद्मशाली समाजातून बहुसंख्येने निवडून आलेल्या नूतन नगरसेवकांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। सत्कार कार्यक्रमावेळी प्रथम मार्कंडेय महामुनींच्या प्रतिमेचे पूजन नूतन महापौर श्री विनायक कोंडल यांच्या हस्ते करण्यात आले। सत्कार कार्यक्रमात संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी प्रास्ताविकेतून संस्थेविषयी माहिती दिली। आज या ठिकाणी आमचं सत्कार केला त्याबद्दल सर्व ट्रस्टीचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष दशरथ गोप साहेब, तसेच रणजी साहेब, आमचे नगरसेवक प्रथमेशजी कोटे साहेब, दुसरे आमचे श्रीधरजी चेचाल साहेब, तसेच ख्यातमजी कोंडी सर, या ठिकाणी उपस्थित असलेले कट्टा सर, माझे सर्व या पद्मशाली शिक्षण समाजातून निवडून आलेले सर्व 18 नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत। खूप मोठी जबाबदारी आज या ठिकाणी आमच्यावर असताना त्यांचं देखील सर्व नगरसेवकांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। 18 नगरसेवक या ठिकाणी आहेत। खूप मोठी या ठिकाणी जबाबदारी असताना मला ते जुने दिवस आठवतात। शिक्षकांनी या ठिकाणी आम्हाला घडवलं। खास करून 2005 ला मी या ठिकाणी विद्यार्थी म्हणून सायन्समध्ये या ठिकाणी शिकत होतो। वटकर मॅडम असतील, निंबाळकर असतील, भाट सर असतील, भाट सर आज आपल्यात नाही आहेत, तसेच सुरशी मॅडम, कोंडा सर, राऊत सर, चिप्पा मॅडम, कांबळे सर, तसेच संगा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी तयार झालो। अतिशय चांगल्या पद्धतीने ते विद्यार्थ्यांना घडवतात। अनेक सामाजिक कार्य कसं केलं पाहिजे, आपण समाजामध्ये कसं वावरलं पाहिजे, अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण आम्हाला या संस्थेतून मिळालं। सर्वप्रथम या ठिकाणी सर्व शिक्षक या ठिकाणी सक्षम आहेत। सर्व शिक्षकांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। आणि आम्ही ज्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालो त्याही देखील शिक्षकांचं त्यांना आम्हाला आशीर्वाद लाभलं, त्यांचेही देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। कारण का अतिशय महापौर श्री विनायक कोंडल यांनी आपल्या मनोगतातून असे सांगितले, माझे कुचनप्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण झाले आहे। मला चांगले संस्कार या ठिकाणी मिळाले। मी घडलो इथे। मी पहिल्यांदा सुनीलनगर भागात नगरसेवक म्हणून निवडून आलो। अनेक प्रश्न तिथे मला हाताळायला मिळाले। आज महापौर म्हणून काम करत असताना रस्ते, पाणी, गुंठेवारी यासारखे समस्या असून त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत। सगळ्यांना सोबत घेऊन कामे करायची आहेत। तसेच संस्थेचे कोणतेही प्रश्न असतील, कामे असतील ते सोडवण्यासाठी प्राधान्य देऊ व संस्थेने केलेल्या या सत्काराला मी मनपूर्वक आभारी आहे। या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, दिनेश यन्नम, नागनाथ गंजी, श्रीधर चिट्याल, व्यंकटेश आकेन, संगीता इंदापुरे, मधुकर कट्टा, विजयकुमार गुल्लापल्ली, प्रभाकर आरकाल, नागनाथ श्रीरामदास, श्रीनिवास गड्डम, अंबादास गज्जम, अरविंद कुचन, जयंत आकेन तसेच संस्था संचलित सर्व शाखेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार संस्थेचे विश्वस्त श्रीधर चिट्याल यांनी मानले। सूत्रसंचालन सहशिक्षक अभिज भानप यांनी केले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।